11वी राज्यशास्त्र प्रकरण पहिले राज्य स्वयं अध्ययन 2020-2021. स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगदाळ यावरती. या माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. वर्ग 11वी राज्यशास्त्र. मी प्राध्यापक संतोष कुमार रंगदाळ, हुतात्मा जयवंतराव पाटील ज्युनियर कॉलेज, हिमायतनगर, जिल्हा नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, 11वी राज्यशास्त्र प्रकरण पहिले स्वयं अध्ययन 2020-21. प्रकरण 1 राज्य, प्रकरण 2 स्वातंत्र्य आणि हक्क, प्रकरण 3 समता आणि न्याय. हा भाग यावर्षी आपल्याला वगळण्यात आलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन त्या ठिकाणी करायचे. त्यासाठीच पहिला जो भाग आहे राजकीय संकल्पना, ह्या समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. यावर्षी 4 भाग मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. राज्यशास्त्राच्या पारंपरिक क्षेत्राशी हे 4 विभाग संबंधित आहेत. प्रत्येक विभाग स्वतंत्र प्रस्तावनेच्या मदतीने तुम्हाला त्या क्षेत्राची ओळख करून दिली आहे. ती जरूर अभ्यासणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होणार आहे आणि प्रत्येक पाठात तुम्हाला काही कृती करण्यास, शोध घेण्यास सुचवलेले आहे. या कृती आपणाला सर्व करायच्या आहेत. याचा अर्थ की जरी यावर्षी पहिला भाग आणि पहिले 3 प्रकरणं वगळण्यात आलेले असले परीक्षेमध्ये, तरी सुद्धा अंतर्गत मूल्यमापनासाठी, स्वयं अध्ययनासाठी विद्यार्थ्यांनी त्याच प्रकारे भाग 3, 4 समजण्यासाठी, म्हणजेच भाग एकूण 4 भाग आपण दिलेले आहेत. त्यापैकी दुसरा भाग, तिसरा आणि चौथा हे समजण्यासाठी या संकल्पना, राजकीय संकल्पना आपल्याला थोडक्यात माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळेच प्रकरण पहिले स्वयं अध्ययन आपण या ठिकाणी करणार आहोत. तर पहिल्या प्रकरणामधील वेगवेगळ्या ज्या राजकीय संकल्पना आहेत त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. राजकीय संकल्पना प्रत्येक विभागाला ही प्रस्तावना देण्यात आली. यावर्षी 2020-21 यावर्षी हा भाग वगळण्यात आलेला आहे, परंतु स्वयं अध्ययन साठी हा ठेवण्यात आलेला आहे. आणि विविध राज्य, स्वातंत्र्य आणि हक्क, समता आणि न्याय या संकल्पना या पहिल्या भागामध्ये राजकीय संकल्पना देण्यात आलेल्या आहे. या थोडक्यात आपण समजावून घेणे आवश्यक आहे. राजकीय संकल्पना आपण आपले कुटुंब, समाज, प्रदेश, देश इत्यादी बाबत बोलत असतो. त्यातील काही सामाजिक तर काही राजकीय स्वरूपाच्या संस्था आहेत. राजकीय संस्था या शासनाशी संबंधित असतात. त्यात संसद, मंत्रिमंडळ, न्यायमंडळ इत्यादीचा समावेश होतो. आपण एका देशाचे नागरिक म्हणून आपल्याला काही हक्क असतात आणि आपली काही कर्तव्य देखील असतात. ती संविधानात आणि कायद्यात नमूद केलेली असतात. आपण हे नियम पाळणे अपेक्षित असते. एखाद्या परदेशी व्यक्तीला देखील तो ज्या देशात राहतो तेथील नियम पाळावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, एक नागरिक म्हणून आपण काही प्रश्नांना सामोरे जात असतो. मी राज्याच्या नियमांचे पालन का करावे? वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कोणत्या मर्यादा असतात?
मला न्याय कुठून मिळू शकतो? अनेक विचारवंतांनी यासारख्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्ती आणि राज्यसंस्था, शासन यांच्यातील संबंध समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजात आणि राज्यसंस्थेत व्यक्तीचे कार्य काय असावे हे समजण्यासाठी विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत. आपण भारतीय विचारवंत पाहिले तर कौटिल्य यांचे राज्य संबंधाबाबत, महात्मा गांधींचे स्वराज्य या विचाराबाबत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्याय यांची उदाहरणे देऊ शकतो. तसेच पाश्चिमात्य विचारवंतामध्ये नागरिकत्वाबाबत ॲरिस्टॉटल, लॉक यांचा हक्काबाबतचा सिद्धांत, स्वातंत्र्याबाबतचे मिलचे विचार, कम्युनिझमबाबत मार्क्स यांची मांडणी किंवा जॉन रॉल्स यांचे न्यायाच्या सिद्धांतावरील विश्लेषण ही उदाहरणे घेता येतील. या व इतर विचारवंतांच्या योगदानाच्या आधारेच आपण स्वातंत्र्य, समता, न्याय, लोकशाही इत्यादी संकल्पनांचा अर्थ समजू शकतो. राजकीय विचारांच्या विश्लेषणांच्या आधारेच आपल्याला राजकीय सिद्धांताचा आणि संकल्पनाचा अभ्यास करता येतो. या विभागामध्ये आपण काही महत्त्वाच्या राजकीय संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्यात स्वातंत्र्य, समता, हक्क आणि न्याय तसेच राष्ट्र व राष्ट्रवाद या संकल्पना आहेत. तर यामध्ये अभ्यास करत असताना यावर्षी 2020-21 यावर्षी 25% अभ्यासक्रम हा कमी झालेला आहे आणि स्वयंअध्ययनासाठी. त्यामुळे या भागातील 3 प्रकरणे हे आपण स्वयंअध्ययन करणार आहोत. ते खालीलप्रमाणे. प्रकरण पहिले, राज्य. या प्रकरणामध्ये राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य आणि शासन या संकल्पनावर या प्रकरणात चर्चा केली आहे. या संकल्पना दरम्यानचे संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकरण दुसरे, स्वातंत्र्य आणि हक्क. या प्रकरणात स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना सांगितल्या आहेत. या संकल्पना समाजातील व्यक्तींच्या स्थानाबाबत आहेत. प्रकरण तिसरे, समता आणि न्याय. हे प्रकरण समता आणि न्याय यावर लक्ष केंद्रित करते. या संकल्पनांचा संबंध सामाजिक व्यवस्थेशी येतो. या सर्व संकल्पनांची चर्चा भारताच्या संदर्भात देखील केली गेली. त्यामुळे यावर्षी म्हणजे 2020-21 25% अभ्यासक्रम हा कमी झालेला आहे. प्रकरण 1, 2 आणि 3 तरी स्वयंमूल्यमापन, स्वयंअध्ययन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि या संकल्पना आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण थोडक्यात या 3 प्रकरणाचा स्वयंअध्ययन विद्यार्थी मित्रांनो आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेत नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला आहे. नागरिकशास्त्राचा रोख हा नागरिकांवर होता, तर राज्यशास्त्राचा राज्य, सरकार आणि प्रशासन इत्यादीवर होता. या प्रकरणात आपण राज्यशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पनाचा अभ्यास करणार आहोत. या संकल्पना म्हणजे राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य आणि शासन संस्था होय. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण राष्ट्र. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारा लोकसमुदाय
जेव्हा आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतो तेव्हा त्याला राष्ट्र असे म्हणतात. समान संस्कृती, समान वंश, समान भाषा, समान धर्म आणि समान ऐतिहासिक परंपरा यांच्यामुळे या समुदायात भावनिक एकात्मतेची जाणीव निर्माण होते. अशा समुदायाचे समान भूक्षेत्रात वास्तव्य असेल तर ही भावना अधिक दृढ होते. मात्र ज्यू समाजाप्रमाणे या लोकांचे वास्तव्य विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात असलेच असे नाही. इस्रायलची 1948 साली निर्मिती होण्यापूर्वी ज्यू समुदाय जगभर विखुरलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुस्तकात काही चौकटी दिलेल्या आहेत. माहीत आहे का तुम्हाला? राष्ट्र या शब्दाला इंग्रजीत नेशन असे म्हणतात. नेशन या शब्दाचे मूळ लॅटिनमधील नास्क या शब्दात आहे. NASCI चा अर्थ जन्माला येणे असा आहे. म्हणूनच असे मानले जाते की एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये वांशिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. अर्नेस्ट बार्कर यांनी राष्ट्राची केलेली व्याख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या चौकटीमध्ये. एका निश्चित भूप्रदेशात जरी वेगवेगळ्या वंशाचे लोक असले तरी ऐतिहासिक परंपरेद्वारे समान विचार आणि भावना, समान धर्म आणि भाषा असलेले लोक म्हणजे राष्ट्र. तर अशा प्रकारे राष्ट्राविषयी, राष्ट्र म्हणजे काय, अशा प्रकारे चौकटीत माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. आता राष्ट्राची वैशिष्ट्ये या ठिकाणी थोडक्यात आपण पाहूत. लोकसंख्या. राष्ट्र निर्मितीसाठी लोकसंख्या आवश्यक आहे, कारण राष्ट्र हा मानवनिर्मित समुदाय आहे आणि हे लोक समान वंश, समान धर्म, समान भाषा, समान संस्कृती व समान ऐतिहासिक परंपरा असलेले असतील तर त्यांच्यात ऐक्याची भावना आणि आपण एक राष्ट्र आहोत असा समज निर्माण होतो. परंतु अमेरिका किंवा भारतामध्ये विभिन्न वंश, विभिन्न भाषा, विभिन्न धर्म, विभिन्न संस्कृती आणि विभिन्न ऐतिहासिक परंपरा असलेल्या लोकांचे एकत्रित वास्तव्य आहे, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. सामुदायिक ऐक्याची भावना. वंश, भाषा, धर्म, संस्कृती इत्यादी समान असल्यामुळे सामुदायिक ऐक्याची भावना निर्माण होते. अमेरिकेसारख्या देशात प्रदीर्घ काळ एकत्र वास्तव्य असणाऱ्या विविध वंश, विविध भाषा, विविध धर्म व विविध संस्कृतीच्या लोकसमुदायातही आपण एक आहोत, अमेरिकन आहोत ही मानसिकता निर्माण झाली आहे. भारतात राहणारे विविध भाषा, विविध धर्म, विविध जात, विविध वंश व विविध प्रदेशातील लोक आपण भारतीय आहोत असे समजतात. तिसरं वैशिष्ट्य राजकीय वेगळेपणा. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा भाषिक समानता असलेले नसलेले अथवा लोक जेव्हा विशिष्ट भूक्षेत्रात दीर्घकाळ एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यात आपण इतरांपासून वेगळे आहोत अशी भावना निर्माण होते. त्यातून राजकीय आकांक्षा, स्वयंनिर्णयाची जाणीव निर्माण होते आणि स्वयंशासनाची मागणी केली जाते. उत्तर अमेरिका खंडातील 13 ब्रिटिश वसाहतीतील लोकसमुदायात राजकीय आकांक्षा निर्माण झाली आणि त्यांनी
स्वयंशासनाची मागणी केली. त्यातून अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध उद्भवले आणि त्यानंतर अमेरिकन राष्ट्र उदयास आले. भारतातील स्वातंत्र्य लढा हीच भावना व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहतो. राष्ट्रवाद लोकांमध्ये राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणारी शक्ती आहे. अतिरेकी राष्ट्रवाद विनाशकारी असतो. प्रागतिक राष्ट्रवाद देशाचा विकास घडवून आणतो. कोणत्याही क्षेत्रावर परकीयांच्या नियंत्रणास त्याचा विरोध असतो. याच भावनेमुळे साम्राज्यवाद विरोधी स्वातंत्र्याचे लढे झाले. राष्ट्रवाद स्वयंनिर्णयाचा पुरस्कार करतो. याच तत्वाचे समर्थन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी केले आहे. त्यांच्यानुसार पहिल्या महायुद्धानंतर स्वयंनिर्णयाच्या तत्वाच्या आधारे जर्मन, ऑस्ट्रो-हंगेरियन आणि तुर्की साम्राज्य बरखास्त करून युरोपात पोलंड, फिनलंड, रोमानिया, बल्गेरिया इत्यादी राष्ट्रराज्य नेशन स्टेट्स अस्तित्वात आली. राष्ट्रवाद विविधतेला प्रोत्साहन देतो. विविधतेत एकता हा भारतीय राष्ट्रवादाचा गाभा आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यात राष्ट्रवादाचे प्रकार पाहूत. राष्ट्रवादाकडे जेव्हा आपण राजकीय दृष्टिकोनातून बघतो तेव्हा त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. यामध्ये उदारमतवादी राष्ट्रवाद. उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा फ्रेंच राज्यक्रांतीत झाला. राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या 14 मुद्द्यांमध्ये देखील हा दिसून येतो. राष्ट्र आणि सार्वभौमत्वाची सांगड राष्ट्रवाद घालून देतो. प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार आहे हे उदारमतवादी राष्ट्रवाद मानतो. त्यानंतर परंपरावादी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद समाजाला अंतर्मुख करणारा आहे. राष्ट्र आणि समाज यांचे संबंध अतिशय जवळचे आहेत असे तो मानतो. स्वदेश अभिमानाला हा राष्ट्रवाद खूप महत्त्व देत असतो. प्रसारवादी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद आक्रमक स्वरूपाचा आहे. राष्ट्रीय गौरवासाठी राष्ट्रे आक्रमक होतात आणि साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. वसाहतवाद हे प्रसारवादी राष्ट्रवादाचे एक उदाहरण आहे. वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात बघितला जातो. भारताच्या स्वातंत्र्य दरम्यान भारताने या राष्ट्रवादाचा अनुभव घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे थोडक्यात आपण संविधानामध्ये राष्ट्र ही संकल्पना समजावून घेतलेली, चर्चा केली. यानंतर आपण राज्य ही संकल्पना, राज्याची काही व्याख्या वेगवेगळ्या राज्यशास्त्र ज्ञानी केलेली आहे. यामध्ये एरिस्टॉटल, जॉब बोर्डिन, वुड्रो विल्सन, हेरॉल्ड लास्की. भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात सार्वभौमत्व, लोकशाही, प्रजासत्ताक असे शब्दप्रयोग आहेत. इथे सार्वभौमत्व म्हणजे राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे अभिप्रेत आहे. म्हणजेच हे राष्ट्र कोणत्याही इतर राष्ट्रांवर निर्णय घेण्याबाबत अवलंबून नाही.
हे राष्ट्र स्वतःचे निर्णय स्वतंत्र घेऊ शकते, तसेच त्याला आपले कायदे करण्याचा आणि राज्य करण्याचा अधिकार आहे. जेव्हा एखादे राष्ट्र सार्वभौम होण्याची इच्छा दर्शवते तेव्हा ते स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करत असते. या ठिकाणी वेगवेगळे व्याख्या आपण राज्याच्या पाहूत. एरिस्टॉटल हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञ अभ्यासक. यावरती आपल्याला स्वयंअध्ययनासाठी प्रश्न येऊ शकतो. एरिस्टॉटल राज्य हा परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबाचा आणि खेड्याचा संघ असतो. यात आनंदी आणि प्रतिष्ठित आयुष्य असणे अपेक्षित आहे. जॉन बोडिन राज्य हे कुटुंबाचे असे संघटन आहे की ज्यात कुटुंबे आणि त्यांच्या मालकीची साधने सर्वोच्च शक्तीने तसेच तर्काने शासित असते. वुड्रो विल्सन एका विशिष्ट भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक म्हणजे राज्य होय. हेरॉल्ड लॉस्की वाटून दिलेल्या भौतिक क्षेत्रात सर्व संस्थांवर श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक आणि शासन यात विभागलेला भूप्रदेशात्मक समाज म्हणजे राज्य. एरिस्टॉटल हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञ अभ्यासक होता. जॉन बोडिन हा फ्रेंच कायदेपंडित आणि विचारवंत. वुड्रो विल्सन अमेरिकन मुत्सद्दी आणि अभ्यासक तसेच अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष. हेरॉल्ड लॉस्की ब्रिटिश राजकीय विचारवंत. तर या ठिकाणी आपण पुस्तकात दिलेलं आहे. तसेच आपण वेगवेगळे या व्हिडिओमधील स्क्रीनशॉट त्या ठिकाणी आपण काढून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर आपल्याला काही चौकटी सुद्धा देण्यात आलेल्या पुस्तकामध्ये. तर त्या अगोदर आपण राज्याचे घटक याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. तर राज्याचे आवश्यक घटक सार्वभौमत्व, शासन संस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे आवश्यक घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा राज्य हे बनत असते. या ठिकाणी चौकट दिलेली आहे. सर्व माहीत आहे का तुम्हाला? सर्व नागरिक हे राज्याचे सभासद असतात. राज्याचे निर्णय जनहिताच्या दृष्टीने होत असतात. निर्णय घेण्याच्या अधिकाराला अधिमान्यता असते असे म्हणतात. राज्याला जनहितासाठी निर्णय घेण्याची अधिमान्यता असते. भूप्रदेश म्हणजे काय या चौकटीमध्ये दिलेली आहे माहिती. भूप्रदेशाचे 3 घटक असतात. राष्ट्रीय सीमांतर्गत असलेले प्रत्यक्ष भूमी, किनारपट्टी लगतचा सागरी प्रदेश हा किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल म्हणजेच 22.2 किलोमीटर किंवा 13.8 मैल असतो. आपल्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग, आकाशात किती उंचीपर्यंत आपला प्रदेश असेल याबाबत आंतरराष्ट्रीय कायद्यात उल्लेख नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी 4 घटक आवश्यक घटकापासून त्या ठिकाणी राज्य हे बनत असते. सार्वभौमत्व, शासन संस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी एक चौकटीमध्ये माहिती दिलेली. पॅलेस्टाईन माहीत आहे का तुम्हाला? पॅलेस्टाईनच्या जनतेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला मान्यता आहे, PLO. त्यांनी गाझा आणि वेस्ट बँक हा प्रदेश पॅलेस्टाईनचा भूप्रदेश म्हणून जाहीर केला आहे. परंतु पॅलेस्टाईनचे सार्वभौमत्व सरकार नाही. परंतु 2012 सालापासून पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रात सभासद नसलेला निरीक्षक
दर्जा देण्यात आला आहे. तसेच संयुक्त राष्ट्राच्या 100हून अधिक राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा दिलेला आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे. तर या पाठातील शेवटचा भाग राज्य आणि शासन संस्था यातील फरक. आपण विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारणपणे राज्य आणि सरकार या शब्दाचा प्रयोग करताना त्यातील फरक लक्षात घेतोच असे नाही. या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. सर्वसामान्य जनतेच्या गरजा भागविण्यासाठी निर्माण केलेल्या राजकीय संस्था म्हणजे राज्य. राज्याचा जो काही संकल्प आहे त्याला आकार देणे, तो व्यक्त करणे आणि तो प्रत्यक्षात आणण्याचे कार्य त्या राज्याच्या प्रतिनिधी म्हणून शासन करत असते. शासन संस्था हा राज्याचा एक मुख्य घटक आहे. त्याचे मुख्य स्वरूप हे प्रशासकीय असते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, जनकल्याण इत्यादी राज्याची महत्त्वाची कार्य असतात. ही कार्य शासनामार्फत केलेली जातात. शासन संस्थांची 3 अंग असतात: कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ. शासन संस्था या संकल्पनेबाबत अधिक विस्तृत माहिती आपण दुसऱ्या भागात घेतलेली आहे. त्यामुळेच हे 4ही भाग एकमेकावर आधारित आहेत. त्यामुळेच आपण स्वयं अध्ययनासाठी पहिला भाग घेतलेला आणि त्यामधील पहिले प्रकार राज्य हे घेतलेले आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राज्य आणि शासन संस्था यातील फरक दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे, तर शासन संस्था मूर्त स्वरूपाची असते. राज्य शासन संस्थेपेक्षा राज्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे. त्यात सर्व सार्वजनिक संस्था तसेच समाजातील सर्वांचाच नागरिक म्हणून समावेश होतो. शासन संस्था हा राज्याचा एक भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्य हे कायमस्वरूपी असते. शासन संस्था ही निश्चित कालावधीसाठी असते. शासन व्यवस्थेत बदल होऊ शकतो, सरकार बदलू शकते. राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष असते, ते राजकीय दृष्ट्या तटस्थ असते. तर शासन संस्थेला विचार प्रणालीवर आधारित अजेंडा असतो. त्यानुसार त्यांना धोरणाची अंमलबजावणी करायची असते. राज्य हे सार्वभौम असते, तर शासनाला राज्याकडून अधिकार प्राप्त होतात. राज्याच्या अधिकाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासन संस्था करत असते. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण स्वयं अध्ययन या प्रकरणात राष्ट्रवाद, राज्य आणि शासन संस्था या संकल्पना थोडक्यात चर्चा केलेली आहे. पुढील 2 प्रकरणात आपण स्वयं अध्ययनामध्ये स्वातंत्र्य, हक्क, समता आणि न्याय या संकल्पना विषयी चर्चा करणार आहोत. या संकल्पना राज्याच्या कार्याशी निगडित आहेत. त्यामुळे हे स्वयं अध्ययन जरी आपल्याला 2020-21 या वर्षी 25% अभ्यासक्रमानुसार पहिल्या भागामधील 3 प्रकरणे कमी झाली असली तरी स्वयं अध्ययनासाठी ते आपल्याला आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अधिकची माहितीसाठी पुस्तकामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया, जवाहरलाल नेहरू वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. ती वेबसाईट वरती अधिकची माहिती तुम्ही सर्च करून काढू शकता. त्यानंतर प्रकरण पहिले यावरती स्वाध्याय स्वयं अध्ययनासाठी तुम्ही त्या ठिकाणी थोडक्यात अभ्यासू शकता. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण पहिले भाग 1 मधील
स्वयंअध्ययनाचा ही तासिका घेतलेली आहे. अशाच प्रकारे पुढील 2 तासिका ह्या स्वयंअध्ययनाच्या असतील हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. कारण का 4 भागामध्ये आपण 11वीचा अभ्यासक्रम घेणार आहोत आणि पहिला भाग हा स्वयंअध्ययनासाठी आहे. हा कमी केलेला भाग असला तरी आपल्याला स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे यावरती थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.